नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील घनसोली येथील बटरफ्लाय किड्स शाळेत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख लहान मुलांना व्हावी, तसेच आपल्या संस्कृती आणि परंपरांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्देशाने शाळेच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, संत परंपरेतील विविध व्यक्तिरेखा आणि पारंपरिक वेशभूषा साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डोक्यावर तुळशीची वृंदावन, हातात भगवे झेंडे, गळ्यात तुळशीच्या माळा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केलं. विशेष म्हणजे बटरफ्लाय किड्स शाळेत महाराष्ट्रासोबतच विविध राज्यातील हिंदी भाषिक विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. या सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनाही महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व समजण्याची संधी मिळाली. विविधतेत एकता हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आपल्या परंपरा आणि संस्कारांची प्रत्यक्ष अनुभूती मिळते, असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे. मॅडम, काय सांगणार आहात? आषाढी एकादशी या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एक महाराष्ट्राची संस्कृती आहे, काय भावना आहेत? सगळ्यात पहिले तर नमस्कार. महाराष्ट्राची संस्कृती तर म्हणजे मग सगळ्यांना माहिती आहे. आज आषाढी एकादशीचं म्हणजे आपली आषाढी एकादशी शनिवारी आहे, पण त्याचं आपण सेलिब्रेशन जे आहे ते आज आपल्या ह्या छोट्या वारकऱ्यांना घेऊन ठेवलेलं आहे. आणि ह्याच्याने आपल्या स्कूलमध्ये महाराष्ट्रीयन सोडून पण अदर स्टेटमधले पण लोक आहेत जे की मुंबईत स्थायिक आहेत, जे आपल्या स्कूलमध्ये येतात, तर त्यांना पण आपल्या महाराष्ट्राचं कल्चर ह्याच्यामुळे समजतं आहे. खूप छान छोटे छोटे मुलं विठ्ठल रुक्मिणी बनून आलेले आहेत, छोटे वारकरी खूप छानपैकी टाळ्यांच्या गजरात सगळं चाललेलं आहे. तर खूप छान वाटलं. आजचं वातावरण खूप सुंदर आहे.